या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। विरोधकांची ही शूट अँड स्कूट अशी नीती दिसत आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले 25 वर्षे नागपूर अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी येतात। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतो। हे स्थान आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे, जिथून राष्ट्रीयतेचे विचार घेऊन आम्ही देशात सर्वत्र काम करतो। त्या ठिकाणी ऊर्जा घेण्यासाठी आम्ही येतो। आज सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात आले असून भविष्यातला भारत कसा असेल याचा वेध घेणारा पुस्तक असून सर्वांनी तो वाचावा आणि पुढे त्या दिशेने काम करावं अशी अपेक्षा आहे। आज मुख्यमंत्री सीमा प्रश्नावर ठराव मांडतील। विश्वास आहे की एकमताने तो ठराव मंजूर होईल। काल बोलणाऱ्यांचे मला आश्चर्य वाटले। 2.5 वर्षे ते मुख्यमंत्री होते तेव्हा काहीच केलं नाही। सीमा प्रश्न काही आमचं सरकार झाल्यावर निर्माण झालेला नाही। महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तो प्रश्न आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्षे सरकार चालवणारे असे भासवत आहेत जसं सरकार आल्यावरच सीमा प्रश्न निर्माण झाला आहे। असा राजकारण कधीच झाला नाही। आम्ही विरोधात असतानाही सीमा प्रश्नावर सरकारच्या पाठीशी उभे राहत होतो। मागणी करण्यासाठी कोणी काहीही मागणी करू शकतो, परंतु एवढे वर्ष हे का झालं नाही याचं उत्तर त्यांना द्यावेच लागेल। विरोधकांची ही शूट अँड स्कूट अशी नीती दिसत आहे। कुठलेही प्रकरण काढायचं आणि त्यावर गोंधळ घालायचं, मात्र उत्तर द्यायचं नाही अशा पद्धतीचं त्यांचा धोरण आहे। ज्याला ते बॉम्ब म्हणत होते ते लवंगी फटाकेही नाही। आमच्याजवळ ही भरपूर बॉम्ब आहेत, मात्र ते केव्हा काढायचे हे आम्ही ठरवू। मात्र आता सध्या तरी त्यांचे लवंगी फटाके आम्ही पाहू। देखिए, हम पिछले 25 वर्षों से लगातार जब भी नागपुर में अधिवेशन होता है उस समय सारे एमएलएज एमएलसीज यहाँ पर आते हैं, क्योंकि हमारी प्रेरणा भूमि है। हम जिस राष्ट्रीयता के विचार से काम करते हैं, जिस राष्ट्रवाद को हम प्रतिपादित करते हैं, उसकी ऊर्जा हमको यहाँ से मिलती है। उस विचार की मूल भूमि ये है, इसलिए नित्य नियम के साथ हम लोग यहाँ आते हैं। यहाँ पर हम लोग समाधि का दर्शन लेते, एक परिचयात्मक कार्यक्रम होता है, उसी के लिए हम लोग आए थे। आज जो पुस्तक दी गई है भविष्य का भारत, परम पूजनीय सरसंघ चालक जी ने पिछले साल दिल्ली में 3 दिवसीय एक व्याख्यानमाला की थी, जिसमें भविष्य के भारत का एक चित्र उन्होंने दुनिया के सामने रखा था और जिसको दुनिया ने सराहा था। एक बहुत ही प्रोग्रेसिव इस प्रकार का विचार ये भविष्य के भारत का परम पूजनीय सरसंघ चालक जी ने रखा था। उसी को पुस्तक के रूप में तैयार किया गया है और वही पुस्तक आज सभी को दी गई है। कर्नाटक आठवड्यांचं पण तसंच प्रकरण पुढे आलेलं आहे। मला असं वाटतं की शूट अँड स्कूट अशी हे नीती दिसते आहे। कुठलंही प्रकरण काढायचं, त्याच्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही, अशा प्रकारचा प्रयत्न दिसतोय। आत्तापर्यंत तरी हे जे बॉम्ब म्हणतायत ते लवंगी फटाके देखील नाही आहेत। आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू, पण आत्ता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत ते आम्ही बघू। मागणी करण्याकरता कोणी काही मागणी करू शकेल, परंतु इतक्या वर्षात हे का झालं नाही याचं उत्तर पहिल्यांदा त्यांना द्यावं लागेल। गायरान काय सांगाल त्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप काल झाले आणि आज सभागृहामध्ये सीमा प्रश्नावरती आज सीमा प्रश्नावर माननीय मुख्यमंत्री ठराव मांडतील आणि मला विश्वास आहे की एकमताने तो आपण मंजूर करू। फक्त मला काल बोलणाऱ्यांचं आश्चर्य वाटलं की 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, काहीच केलं नाही। सीमा प्रश्न काही आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही। सीमा प्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे आणि तेव्हापासून वर्षानुवर्ष ज्यांची सरकार आहेत ते आता असं भासवून राहिले जणू काही हे सरकार आल्यानेच सीमा प्रश्न तयार झाला। अशा प्रकारचं सीमा प्रश्नावर कधीच राजकारण झालं नाही। आम्ही अनेक वर्ष विरोधात होतो, पण सरकारच्या पाठीशी ताकदीने उभं राहिलो, कारण मराठी माणसाचा प्रश्न आहे। सीमावर्ती भागातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे की उभा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे।
राजकारण करायला 100 गोष्टी मिळतील, त्यामुळे आम्ही कधी केलं नाही आणि आमची अपेक्षा आहे की अशा प्रकारचं राजकारण याच्यात करण्यात येऊ नये. संपूर्ण महाराष्ट्र हा सीमावर्तीयांच्या पाठीशी आहे, हाच भाव गेला पाहिजे. ते पुस्तक आहे भविष्यातला भारत. आपल्याला कल्पना आहे की मागच्या वर्षी माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं 3 दिवसीय भाषण दिल्लीमध्ये झालं होतं आणि ते अतिशय गाजलं होतं की ज्याच्यामध्ये भविष्यातला भारत कसा असावा या संदर्भात अतिशय उत्तम आणि अतिशय प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. त्याचंच पुस्तक रूपांतर करण्यात आलं आणि ते सर्वांना देण्यात आलेलं आहे. प्रेरणास्थान असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली. आपण पण आज दर्शन घेतले आणि मार्गदर्शन पण मिळालं. गेले 25 वर्ष सातत्याने जेव्हा जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं, भारतीय जनता पक्षाचे सर्व आम्ही आमदार हे या ठिकाणी स्मृतीस्थळावर येतो. परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी, परमपूजनीय गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेतो आणि एक परिचयात्मक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी होतो. यावेळेसही 2 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही या ठिकाणी आलो, कारण 2 वर्ष या ठिकाणी अधिवेशनच झालं नाही आणि सगळ्यांमध्ये एक उत्कंठा होती या ठिकाणी येण्याची, कारण आमच्या सगळ्यांकरता एक प्रेरणाभूमी आहे. ज्या राष्ट्रीयतेच्या विचारातून आम्ही देशामध्ये काम करतो किंवा विविध क्षेत्रांमध्ये काम करतो, त्या विचाराचा जन्म ज्या ठिकाणी झाला आणि त्याचे जे ऊर्जा पुरुष आहेत त्यांच्याकडनं ऊर्जा मिळवण्याकरता आम्ही या ठिकाणी येत असतो. पुस्तक सुद्धा हुमा गिफ्ट तर्फे खास दसरा धमाका ऑफर. ऑनलाइन पेक्षा स्वस्त, सबसे सस्ता सेल. हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये दसरा निमित्ताने यंदा विविध प्रकारचे भरपूर ऑफर्स ठेवण्यात आले आहेत. लकी ड्रॉ, फ्री डिस्काउंट ऑफर्स सह कॅशबॅक ऑफरही, तसेच सर्व कंपनीच्या फायनान्सचीही सोय उपलब्ध. त्याचबरोबर हुमा गिफ्ट मध्ये सर्व नामांकित ब्रँडचे LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर हे मिळतील. हुमा मल्टी ब्रँड शोरूम मध्ये ओप्पो, विवो, OnePlus, नोकिया, लावा, टेक्नो, रिअलमी या व इतर सर्व कंपनीचे मोबाईल एकाच छताखाली उपलब्ध. या आणि पहा लाईव्ह डेमो. सर्व सोलापूरकरांनी हुमा गिफ्ट या ठिकाणी भेट देऊन सबसे सस्ता सेलचा लाभ अवश्य घ्यावा. अभी नहीं तो कभी नहीं अशी ऑफर फक्त हुमा गिफ्ट्स मध्येच. तसेच हुमा गिफ्ट्स या शोरूम मध्ये सर्व कंपनीचे एक्सेसरीज मिळतील. इयरफोन, नेक बँड, ब्लूटूथ, इयरबड्स, स्मार्ट वॉच, रॅपिंग, D+ ग्लास, स्पीकर आणि सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध. तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या. हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.